नमस्कार. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज 12 वाजता पैसे वाटप होणार. 10 जिल्हे पैसे वाटप होणार. फक्त याच महिलांना मिळणार 2100 प्लस 2100 रुपये. 100% आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर बघा, आज तारीख आहे 2 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिला भरपूर दिवस झालं वाट पाहत आहेत लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्याची. 6व्या हप्त्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तर बघा, प्रत्येक महिलेनुसार 2100 रुपये आता मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जिल्हे आहेत 36 जिल्हे. 36 जिल्ह्यांमध्ये पैसे 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहेत. या योजनेसाठी अर्ज आलेले आहेत 3 कोटी. वाटप होणार आहे अंदाजित 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचं नियोजन आहे सरकारचं. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहिणींचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी आता 2100 रुपये देण्यात येतील. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवलेला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. बहिणींनो, तुम्ही फॉर्म भरलाय परंतु आतापर्यंत तुम्हाला एकही रुपया जमा झालेला नाही. अशा महिलांनी काळजी करू नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. लवकरच तुम्हाला मागच्या हप्त्याचे 7500 रुपये आणि 6व्या हप्त्याचे 2100 रुपये असे एकूण 9600 रुपये येत्या काही दिवसात जमा होणार आहेत. ज्या महिलांना अगोदर 7500 रुपये मिळालेले होते, आता अशा महिलांना 2100 रुपये डिसेंबर महिन्याचे मिळणार आहेत. ठीक आहे. कधीपर्यंत मिळतील सर्व माहिती सांगणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, काही महिलांनी अद्यापही फॉर्म भरलेला नाहीये. त्यांच्याकरिता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर एक पर्याय येईल. तुम्ही नवीन तिथून फॉर्म भरू शकता. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त, निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यानंतर बघा, विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेत बदल करण्याची घोषणा केली. आता या योजनेअंतर्गत महिलांना आधीपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. तर ती अधिक रक्कम किती होणार आहे? तर अगोदर महिलांना बघा दर महिन्याला 1500 मिळत होते. आता 1500 नाही तर महायुती सरकार थेट 2100 रुपये देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. तर बघा, तुम्हाला 2100 रुपये मिळणार की नाही आता त्याविषयी अपडेट सांगतो. तर बघा, या नवीन बदलामुळे महिलांना आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास अधिक मदत होईल. आता लाडक्या बहिणींनी 2100 रुपये मिळणार आहेत. नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने एक नवीन यादी जाहीर केलेली आहे. तर ती यादीमध्ये कोणाकोणाचं नाव आहे आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट किंवा नारी शक्ती दूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, ऑफलाईन जर तुम्ही अर्ज केला असेल तर कसं तुम्ही यादी चेक करू शकता? तर बघा, ऑफलाईन अर्ज केला असेल तर तुम्ही नगरपालिका, पंचायत, महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाची स्थिती आणि माझी लाडकी बहीण योजनेची लिस्ट चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महिलांना कधी पैसे मिळणार त्या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूकची प्रक्रिया पार पडलेली आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विधानसभा निवडणुकीच्या आधीच पात्र ठरणाऱ्या महिलांना 5 हप्ते देण्यात आले असून या योजनेच्या जोरावरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला मध्ये माहिती सरकारला चांगले घवघवीत यश प्राप्त करता आलेले आहे. तर बघा, आतापर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत. आता महिला 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर 6वा हप्ता तुम्हाला आता लवकरच देण्यात येणार आहे. तर बघा, अनेक राजकीय विश्लेषकांनी असाच दावा केला असून स्वतः सरकार ही लाडक्या बहिणींचे आभार मानायला विसरत नाहीये. मात्र निवडणुका झाल्यात आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेलेत अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या. तर या ठिकाणी बघा, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत. तुम्ही जो आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळे आमची सरकार सत्तेमध्ये आले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. त्यानंतर बघा, आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेर गुड न्यूज आलेले आहे. लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 रुपये या दिवशीपासून मिळणार. सीएम एकनाथ शिंदे साहेब यांनी माहिती दिलेली आहे. आता आपण ती माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आता तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत.
तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व पात्र बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेब यांची नवीन अपडेट दिलेली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आता 1500 नाही तर थेट एवढी रक्कम मिळणार आहे. तर ती रक्कम काय आहे या ठिकाणी आपण अपडेट पाहूया. तर बघा, आता महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये तुम्हाला पाठीमागे मिळालेले होते, पण आता इथून पुढे महिलांना थेट 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काय अपडेट दिलेली आहे आता ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, या ठिकाणी जे आहेत लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे आभार मानले आहेत. शिवाय लाडक्या भाऊ तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पैसे पाठवणार आहेत. तर या ठिकाणी बघा, आता सर्वात महत्वाची लाडक्या बहिणींसाठीची अपडेट आली होती, ती म्हणजे ही की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर अजितदादा पवार असतील, यांनी सुद्धा घोषणा केलेली होती की महिलांना 1500 ऐवजी आता 2100 रुपये देऊ जेव्हा निवडून येईल तेव्हा. तर आता या ठिकाणी बघा, ते निवडून देखील आलेले आहेत, म्हणजे महायुती सरकार या ठिकाणी आता सत्तेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे जे वचन लाडक्या बहिणींना दिलेलं होतं ते सर्व आता त्यांची तयारी सुरू झालेली आहे ते वचन पूर्ण करण्याची. आता बघा, लवकरच सरकार देखील स्थापन होणार आहे. तर या ठिकाणी ज्या आहेत निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणींना आधी 1500 रुपये दिले होते, त्याच्यात ठरल्याप्रमाणे आता 2100 रुपये लवकरच देऊ, काळजी करू नका असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे. महायुतीचे सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल असं देखील त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बघा, लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. तर म्हणजेच बघा, या ठिकाणी महिलांना 2100 रुपये मिळणारच आहे. या ठिकाणी जे आहेत आता लवकर या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे 6व्या हप्त्याचे जे पैसे वाटप करायचे आहेत, म्हणजेच डिसेंबर महिन्याचे जे पैसे वाटप करायचे आहेत, त्या संदर्भात आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी भावाला मोठ्या मताने विजय करून दिला आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं. आता त्यांनी लवकरच निर्णय महायुती सरकार घेईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता लवकरच लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकारची शपथविधीची जी काही प्रोसेस होती तर ती तारीख आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर बघा, तारीख काय आहे, तर या ठिकाणी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावरती 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5 वाजता शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. तर बघा, आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कधी मिळतील, तर बघा, डिसेंबर पासूनच महिलांना मिळणार 2100 रुपये. राज्यामध्ये काही दिवसात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे आणि महायुती सरकारने प्रचार सभेमध्ये दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. वचनामध्ये जाहीर केले होते की लाडकी बहिणींचा जर आशीर्वाद महायुती सरकारला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्य स्थापन झाली तर महिलांना या योजनेच्या माध्यमातून 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार आलेलं आहे. महिलांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापासूनच 2100 रुपये लाभ मिळणार आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता महायुती सरकार लवकरच हे पैसे जमा करणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आता हे पैसे एक्झॅक्टली कधीपर्यंत जमा करतील ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा, जर डेट सांगायची झाली तर आज तारीख आहे 2 डिसेंबर, तर आजपासून 10 डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होऊन जातील. थँक्स फॉर वॉचिंग.